गाव कुठलं? शेटपळ. नाव तानाजी सुखदेव गायकवाड. काय घेऊन चाललाय? मी एस टी महामंडळ ड्रायव्हर आहे. होय. हा. ड्युटी करून आलाय का? दुटीला चाललोय. होय. हा. कुठली ड्युटी असते? आता ग्रामीण मुक्कामला आहे. मुक्कामच्या दुटीला चाललोय. होय. तुम्ही आता ड्युटीवर असता, ह्या गावचं रहिवाशी आहे. गावात काय फरक जाणवतो या 4-5 वर्षात? हा, वातावरणात फरक जाणवतोय. नुसतं वातावरण नव्हं, कामात नाही. कामात बदल होत चाललाय ना म्हणजे. आता तुम्ही ड्रायव्हर आहे, हा. सगळ्या तालुक्यात फिरता. रस्ते कसं आहे तालुक्यातलं? रस्ते काही ठिकाणी प्रगतीपथावर काम चालू आहे. काही ठिकाणी खराब रस्ते आहेत, पण ती चालू आहे. काय वाटतं, हा जो विकास होतोय हे कोणाच्या माध्यमातून होतोय? ती काही नेत्यामुळे होतोय. पण काय असं कुठला नेता आहे का की ज्याच्यामुळं हे बाबा विकास चालू आहे, याच्यातनं काम होते ते? माजी आमदार कैलासवासी अनिलभाऊ बाबर यांच्या प्रयत्नातून चांगली कामं व्हायला लागली ती आणि गोरगरिबाला न्याय मिळायला लागलाय. आता अनिल भाऊच्या पश्चात त्यांचा मुलगा सुहास भैया आमदार आहे. सुहास भैयाचं सुद्धा काम भाऊंच्या ह्याच्यावर चांगलं चाललेलं आहे. काय वाटतं तुम्हाला इथं वातावरण आता कोणाचं चाललंय? सध्या वातावरण बी आहे भाऊंच्या बाजूने आहे आणि मनात बी भाऊंची प्रतिमा चांगली आहे. पण आता काय चिन्ह कुठलं आहे त्यांचं? त्यांचं भाऊंचं चिन्ह आहे धनुष्यबाण. पण आता इथं कसं आहे, इथं उमेदवार वेगळा उभा राहिलाय ना त्यांच्या बाजूने. शेवटी पक्ष जे त्याची इच्छा असत्या, ज्या माणसाच्या अपेक्षा वाढल्या त्याप्रमाणे लोक. त्यांचं चिन्ह काय आहे? आता शिवसेनेचा पुरस्कृत केलेला उमेदवार आहे. ते पुरस्कृत म्हणजे त्याचा सामील झालेला एक राष्ट्रवादीचा आहे. हा. घड्याळ चिन्ह आहे बरं. आणि भाऊंचं धनुष्यबाण आहे. पण आता गावातला एक उमेदवार आहे हा. तुमचा. आता गावातले लोक गावातला उमेदवार सोडून बाहेरच्या माणसाला ही देणार का? कसं आहे, काही माणसांना काही काम करायची जर असेल परंपरेनुसार, बाबांनो काही लोकांच्या अडचणी म्हणा, उद्या पंचायत समितीला काही काम असेल वगैरे, तर जर समजा आपल्या हक्काच्या माणसाला निम्म्या रात्री जर 12 वाजता जरी फोन केला तर सुहास भैया बाबर 2 वाजता फोन उचलतात आणि काही अडचण असली तर जाणून घेतात. त्यामुळं आम्हाला खात्री आहे की बाबांनो, निम्म्या रात्रीचं आमच्या हक्केला जो माणूस जागा राहील आम्ही त्यांना पाठिंबा देऊ. उमेदवार कोण आहे तुमचा? आमचा उमेदवार जो सुहास भैया सांगेल तो आमचा उमेदवार असणार आहे. जे आता तुमचे जे राष्ट्रवादी मध्ये उमेदवारी दिलेली आहे, ती त्यांच्यात सामील जर झालं तर बाबा सुहास भैयांनी जर सांगितलं की बाबा हा आपला माणूस आहे त्याला द्या, त्यांनी सपोर्ट केलाय ना घड्याळ. केला तरी आम्ही देणार ना. सुहास भैया आम्हाला सांगेल का नाही बाबांनो हा आपल्याकडे आलाय तर देणार. कारण आम्हाला आमचं 5 वर्षात आम्ही मत दिले तर आम्ही त्यांना काम सांगणार ना. 5 वर्ष जो आमच्या पाठीशी उभा राहील त्यांना मी मतदान करणार आणि सुहास भैया निम्म्या रात्री 2 वाजता फोन करा, आमच्या पाठीशी उभा राहते.